नागपुरात यंदा सुमारे 1300 सार्वजनिक मंडळ आणि 3 लाखांच्या आसपास घरगुती बाप्पांच्या मूर्तींचं विसर्जन होणार आहे। शहरातील पारंपरिक जलस्रोत प्रदूषित होऊ नये याकरता नागपूर महापालिका आणि स्वयंसेवी संघटना प्रयत्नशील आहेत। आर्टिफिशियल टँक मध्ये प्रशासनाने तयार केलेली होती, त्यामध्ये आमच्या घरगुती मूर्तीचं विसर्जन केलेलं। आमची मूर्ती मातीची होती, तर ही पण आम्ही त्यामध्ये विसर्जित केलेली आहे। प्रशासनाने जी आर्टिफिशियल टँक तयार केलेली है छोट्या मूर्त्या विसर्जित करण्याकरता घरगुती, त्या एकदम उत्तमरित्या आणि चांगली अरेंजमेंट केलेली है। हमारे जो संस्था के लोग हैं, हम बड़े विनम्रता से लोगों को अनुरोध कर रहे हैं कि तालाब हमारा है, इकोसिस्टम हमारा है, और अगर हम पीओपी की मूर्तियां तालाब में डालेंगे जो कभी बायोडिग्रेडेबल नहीं है, कभी डिग्रेड होगा भी नहीं। इसके सिवा हम ऑयल डालते हैं तो ऑक्सीजन ट्रांसफर में परेशानी होती है। पालिकेने 148 कृत्रिम तलाव तयार केलेत। गतवर्षी 2.25 लाखांच्या आसपास मूर्तींचं ह्यात विसर्जन झालं होतं। ही संख्या यंदा वाढण्याची अपेक्षा आहे। एकीकडे कृत्रिम तलावात विसर्जन करण्याचं प्रस्थ वाढत असलं तरीही यावर्षी नागपूर महानगरपालिकेनं नवीन उपक्रम राबवलाय आणि तो म्हणजे बाप्पाच्या विसर्जनासाठी होम डिलिव्हरीची सोय। पालिकेनं पहिल्यांदाच 2 झोनमध्ये प्रायोगिक तत्वावर फिरत्या कृत्रिम तलावाची सोय केली आहे। कृत्रिम तलावासह ही गाडी घरोघरी जाईल आणि ह्यात भाविकांना विसर्जन करता येईल। पूर्ण नागपुरात हा जो संदेश आहे की बा पर्यावरण, आपले तलाव, नद्या, विहिरी नीट वाचवल्या पाहिजे, त्याकरता कृत्रिम तलावात प्लास्टर ऑफ पॅरिसच्याच नव्हे तर मातीच्याही मूर्त्यांचं विसर्जन व्हावं, जेणेकरून ते जे काही केमिकल रंग असतात ते त्या तलावात जाणार नाही आणि त्यामुळे पर्यावरण फार उत्तम पद्धतीने वाचवू शकू। पण तुम्हाला सांगू शकतो मी की नागरिकांनीच ठरवलं आहे की यावर्षी मूर्त्यांचं विसर्जन हे कृत्रिम तलावात होणार, त्यामुळे मोठ्या प्रमाणात आम्हाला रिस्पॉन्स मिळतो आहे। 10 दिवसांचा पाहुणचार घेऊन सुखकर्ता दुःखहर्ता परतीच्या प्रवासाला निघणार आहे। हा प्रवास सुखकारक हो हीच बाप्पाच्या भक्तांची अपेक्षा आहे। अखिलेश हळवेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।